अहो कृता युगात 3च शत्रू मूर्ख होते, त्याच्यापैकी एक तुटलेल्या नाकाची होती, त्याच्यापैकी एक तुटलेल्या नाकाची होती शूर्पणखा। 3च इकडे 44 होते, 44 कौरवाच्या पाठीमाग 44 शत्रू, हे दाखवले पंढरपुरातल्या मालकानं। हे अर्जुना पाहे पार्था, हे पार्था बघ बघ बघ, हे 44 शत्रू आहेत, हे सर्प आहेत, हे भुजंग आहेत। हार्डवेअर शब्द होता आपल्याकडे, हार्डवेअर त्याचं कट्टर वैर आहे रे, त्याचं हार्डवेअर आहे। हे कुठून तयार झालं माहितीये? महाभारतापासून। जरासंध नावाचा नालायक राजा, हा मथुरेच्या राजाचा सासरा होता। त्या राजाचं नाव होतं कंस। या जरासंधाच्या 2 वाटुळी म्हणजे पोट्ट्या नालायक होत्या, त्या हरामखोर होत्या। नवऱ्याच्या कानात सांगून सासू सासऱ्याला अंधार कोठडीत टाकलं होतं, इतक्या नालायक होत्या। तुम्हाला एकच माहित असेल, देवाचे आई वडील बंदीशाळेत टाकले, कंसानं स्वतःचे मायबाप सुद्धा अंधार कोठडीत टाकले होते, नालायक बायकायचं ऐकून। इथं बसलेले बायकायचं ऐकून मायबापाला त्रास देऊ नका, झोपीत छत अंगावर पडन, घरा सगळं माती करावं लागेल। तुम्ही बी असं सांगा जाऊ नका, टिकलेवाले होत हो, नवऱ्याचे मायबाप मातीत घालायचं काम करी जाऊ नका हो। कंस वाजला, एका बुक्कीत आणला पंढरपुरातल्या मालकानं। आपल्या नवऱ्याची काय ताकद आहे, कणगुळीत उडन। आज चुकीचं सांग जाऊ नका। हा जरासंध मृत्यू पावला, 34 पैकी एक शत्रू। याला हस्तगत केलं शकुन्यानं, याचं एक हाड काढलं मेल्याव, ते हाडाचे तुकडे केले 4, त्या 4 तुकड्याच्या घासून गोट्या केल्या 4। या लुडोच्या गोट्या म्हणायचो, लुडोच्या। या जीनच्या पॅन्टीवाल्याला सोकटी खेळ कळायचा नाही, लुडो 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 हा सोकटी नावाचा खेळ। 4 गोट्या केल्या 4। हार्डवेअर कसं उभं झालं? शकुन्यानं जरासंधाला सांगितलं, राजा या पांडवातल्या दुर्योधन भीमानं तुला चिरून मारले, तुला संधी आहे बदला घ्यायची। आणि गोट्या पांडवाने टाकल्या की पालथ्या पडत होत्या, आणि कौरवाने टाकल्या की सोयीशा पडत होत्या, म्हणून तर कौरवायचं धोपण निघलं। हार्डवेअर फार विचित्र असते। पांडव संपवायचीच नव्हती शकुन्याला, शकुन्याला संपवायची होती त्याचे सख्खे भाचे। कारण शकुन्याचे 4 पोरं, शकुन्यात म्हणतो मी, त्याचा पाहुणा नाही आवत। 14 रत्नापैकी एक ह्यो हत्ती आणायचा। आणि धर्मानं सांगितलं, अर्जुन वेड्यासारखं काय बोलतो रे तू? हाकेसर चिवडी सांगतोय, शेवटचा पुरावा, वेड्यासारखं काय बोलतो? हा इंद्राचा हत्ती तो 14 रत्नापैकी एक आहे, तो आपल्याला कसा मिळेल? तर धर्मराजाला माहितच नव्हतं अर्जुनाची पत किती इंद्राकडे। इंद्राकडे ठराविक लोकांची पत होती। त्रेतायुगातले राजा दशरथ जर इंद्राच्या नगरीत गेले तर इंद्र खुर्चीहून उठत होता, आणि दशरथ राजाला खुर्ची बसायला देत होता। पण परिणाम पुढचा ऐका, दशरथ राजा बघितल्याबरोबर इंद्र खुर्चीहून उठत होता, दशरथ राजाला खुर्ची बसायला देत होता। पण दशरथ राजा उठून खाली आले की इंद्र खुर्ची धुवून बसत होता। दशरथ राजाच्या बसलेल्या खुर्चीवर इंद्र धुतल्याशिवाय खुर्चीवर बसत नव्हता। त्याचं कारण काय हे रामायण पाहन मग लक्षात येईल। सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर एक क्षण येत असते, त्याच्यामुळे ते तुम्ही घरी गेल्यावर पहा। पण अर्जुनाचा परिणाम आहे का? अर्जुन अमरपुरीत गेल्याच्या नंतर इंद्र स्वतः बसलेली खुर्ची आधी धुवायचा, ओल्या कपड्याने खुर्ची पुसायचा, आणि मग अर्जुनाला बसवायचा। आणि अर्जुन उठून गेल्याच्या नंतर तसाच त्या खुर्चीवर बसायचा, कारण अर्जुनाचा पुरुषार्थ आपल्याला राहावा। आपण बसलेला नालायकपणा, ह्या खुर्चीवर जर अर्जुन बसले तर नालायकपणाचा अर्जुनाचा पुरुषार्थ घेईन, आपण आपसेट ठणठण पाळ राहू। म्हणून आधी खुर्ची, इंद्रानं 6 चुका केल्या। इंद्र काय सोपा होता का? त्याच्यातल्या एका चुकीमुळे अमृत खराब झालं। इंद्राला एका चुकीमुळे त्याला भगनावाचा रोग झाला। हो, इंद्रानं 6 चुका केल्या, त्या 6
इंद्राला स्वतःची पोरगी 2 देवायला म्हणली होती, आमचे बाबा 33 कोटी देवाचे राजे जरी असतील, राजे म्हणजे मंत्री, आमचे बाबा 33 कोटी देवाचे मंत्री जरी असतील पण नालायक येत, आमच्या बाबाच्या तुम्ही नादी लागू नका. आणि पोरीनं सांगूनही 2 देव इंद्राचं ऐकून कोंबड झाले. आणि 2 वाजता जाऊन एका महाराजाच्या दारात बोंबलले. तो महाराज न्यायशास्त्र करते होते. त्या महाराजाचं नाव होतं मुनिश्री गौतम. 2 वाजता रात्री ओरडले कोंबडे आणि मग महाराज आंघोळीला गेले. त्यावेळेला इंद्रानं महाराजाची पत्नी बाटवली. तेव्हा या 2 देवाची काय फजिती झाली पुराण पहा. आणि मग जयंती नावाची कन्या इंद्राची त्या 2 देवाला सांगितली होती, पानछटा होत मुडदे होत, तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या बाबाचे स्क्रू ढिले झालेत, त्याच्या नादी लागू नका. कशाला त्याच्या नादी लागले? 6 चुकापैकी 1 चूक आहे इंद्राची. इंद्राला माहित होता अर्जुन पुरुषार्थी आहे. किती पुरुषार्थी आहे? काशीतले मालक अर्जुनाची पाठ थापतीत होते. शाबास पार्था, कमर मोड तरी आबूक ठोकता येते. अपघातात मोडन ते, अपघातात ते बॉईल जेन खराब झाला म्हणून बसावं लागते, नाही माझं वय थोडंच बसायचं. पाठ थापतीली अर्जुन. शाबास पार्था. गंधर्व तर असे अर्जुनाला पाहिल्यावर त्याची धोतर सुटत होती. असला अर्जुन. आणि त्या अर्जुनाला खुर्ची पुसून इंद्र बसित होता. आणि अर्जुन उठून गेल्यावर नुसता बसत नव्हता, खुर्ची चाटीत होता. धर्माला काय माहित होतं अर्जुनाची काय कथा आहे म्हणून. एवढा पुरुषार्थ होता धर्म अर्जुनाचा. अर्जुनानं सांगितलं, दादा आपली आई ऐरावत हत्तीवर बसेल. अखेर शेवटी सांगते 2 गोष्टी आहेत त्याची इथं बसलेल्या माईंनो. हा पुरावा लक्षात ठेवा. परवाला संक्रांत झाली 15 दिवसापूर्वी. जरा ध्यानात ठेवा आपल्या मालकाचं वर्चस्व किती असते. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती, तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडत तरी चालते, पण तिने दिवसात एकदा नवऱ्याच्या पाया पडावं. जी कधीच नवऱ्याच्या पाया पडत नाही, तिनं 100-200 महाराज भाजी करून जरी खाल्ले तरी तिचा उद्धार नाही. असे वांगे चिरल्यावानी चिरून शिजव महाराज तरी तुला उद्धार नाही. काय हसत्यात पान कशा. जी बाई दिवसात 3दा नवऱ्याच्या पाया पडती, तिनं कोण्याच देवाच्या पाया पडायचं नाही. हे बी लिहून घ्या. तुम्ही ऐकायले सज्जन माणसं आहेत, माझ्यावर प्रेम करता. महाराज मला विचारणार आसन ना कोणी, कॉलर धरून विचारीन, बाळ्या तू कशाच्या बळावर सांगायला. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, पुराण वाचतून सांगतोय पट्ट्या. हे भंगिऱ्याचं ऐकून थोडा सांगतोय. विठाला 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 विठाला. अशा 69 महिला पाहिल्या मी पुराणात. 69. त्याच्यातली एक बाई सांगतो लोपामुद्रा, ती नाहीच कोण्या देवाच्या पाया पडली. देव तिच्या पाया पडत होते, पण ती 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडत होती. इतका मोठा पुरुषार्थ होता. काय वागणं होतं त्यांचं. परमार्थातला पुरुषार्थ, भक्तीचा पुरुषार्थ फार मोठा होता त्यांचा. फार नाविन्य होतं, फार पातिवृत्तीपणा होता त्यांचा. जाऊ दे पुरुषार्थ आपल्याकडे. इंद्राकडे गेल्याबरोबर इंद्राने खुर्ची बसायला दिली. हत्ती न्यायचं द्यायला काय हरकत नाही, पण कसा न्यायचा तुम्ही ठरवा. इतका इंद्र चालू, लय चालू इंद्र. त्याला वाटलं आपल्या हत्तीवर दुसऱ्यानं बसत नाही. इतका चालू इंद्र, इतका चालू. त्याच्या चालूपासून तर खाली चालूपणा आला. त्यानं जे चालूपणा केला का त्याच्यातला 1-अर्धा% चालूपणा या डावळ्या कपड्यावाल्याकडे आला. आणि त्या चालूपणातच आपल्याला रगडायले. पण तुम्ही येड्यावानी करू नका, तुम्हाला बी एखादी शिवारचा रगडील आहे का नाही. आपल्याकडे काही गोष्टी आल्याच्या नंतर आपण तसं कोणाचा अवमान नाही केला पाहिजे, नाही रगडलं पाहिजे. चला तिकडे आपल्याला काही कळत नाही, कशाला बोंबलायचं. येऊन जा म्हणे. इंद्र ऐरावत हत्ती, आमचे अर्जुन ऐरावत हत्तीकडे गेले. तर इंद्राला वाटलं पहिला हत्तीच हात लावू द्यायचा नाही. अर्जुन ज्या वेळेला ऐरावताकडे गेले त्यावेळेला ऐरावतानं नाक लावलं अर्जुनाच्या पायाला. सोंड काय असती? सोंड काय? नाक. सोंड काय? नाकच आहे ना. अर्जुनाच्या पायाला घोळशिलं आणि अर्जुनाच्या पायाची धूळ जिबीनं चाटीत होता. हत्ती जिबीनं. तो इंद्र गुडघे टेकून खाली बसला होता.
काय काम झालं म्हणले, ऐरावत ज्याच्या पायाची माती चाटायलाय, आणि ऐरावत 14 रत्नापैकी एक रत्न आहे, समुद्र मंथनातून प्राप्त झालेलं रत्न, माती चाटीत होता माती. ए ऐरावत जी, घेऊन जायचंय. कसं न्यायचं घेऊन जा. मालकान खुनील तर त्याला, मला जसं न्यायचं तसं न्या. अर्जुनानं कमरेचा शेला सोयडा, उपरनं बांधायला असायचं पुरुषार्थी लोकांकडे, उपरनं सोडं आणि ऐरावताचे 4ही पाय असे बांधले. आवळून एका पायात हात घातला आणि झोळी टाकावा अशा खांद्याला ऐरावत अडकीला निघाली. ब्या 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 आडत होता ऐरावत. अरे बापरे म्हणलं, आगाऊच काम. आता सांभाळी अमरेंद्रा. इंद्र म्हणला मानावन काय बोंबलायला, आता सांभाळी पार्था. म्हणणं अर्जुना मला सांभाळ. तावडीत त्यांच्या गेला, महनाव कशाला घेतू. आता सांभाळी पार्था. अर्जुनानं असं पाय थाप मारली. येडपटेस का काय रे तुला, तुला कशाला मारू मी, माझ्या आईला तुझ्यावर बसून वान द्यायचं, मी वापस पाठवणार आहे. ते म्हणलं नेताना अडकून न्याला, खाली गेल्यावर फेकून तर नाही द्यायचा, वरी फेकायचा तर नाहीच. ते म्हणलं फेकल्यावर आहे त्याच्यापेक्षा उच्च जाशील, त्याबद्दल दुमत नाही, पण तुझ्या पाठीवर माझी आई बसणार आहे याच्याकरता तू आम्हाला आदराचं स्थान आहे, तुझा अपमान करणार नाही. ताण घेऊन पण भेऊ लागलं नाही, शिडी केली ती बाणाची. अर्जुनाचं वजन सहन केलं, हातीचं ते वजन डग 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 करू लागलं ना. भगवंतानं सांगितलं, अर्जुनानं सांगितलं, देवा काय करायचंय, काय ताण घेऊ नको. खालून सुदर्शन लावलं सुदर्शन. आणि भगवंतानं सांगितलं, अर्जुना सुदर्शन लावल्यामुळे शिडी काही मोडत नाही, पण लक्षात ठेव गडे, तू जर शिडीवर उतरून खाली आला ना, हत्तीवर तुझी आई बसली तर पुरुषार्थ तुझाही चाललाय आणि आईचंही पातीवरती पण मातीत चाललंय. तू पुरुषार्थी कळायला, तू किती पुरुषार्थी आहे कळायलाय, पण आईचं पातीवरती पण मातीत चाललंय. करायचं काय. तिला म्हण वरूनच हत्ती झेलणं, झेलणं वरून हत्ती झेल म्हणे, झेल. पण काय सुदर्शन असं डगमग डगमग करू लागलं, शिडी मळू लागली. अर्जुनानं सांगितलं, आई काय बाळा, हत्तीत पर्यंत आणलाय पण आता खाली फेकला तर मरतोय. याच्या सगळ्यात उडी टाकली तरी मरतोय. आणि कोणतीने सांगितलं मग मी कशासाठी. तुम्ही दोघं उडी हाना ना रे, दोघं उडी हाना. अर्जुनानं काय म्हणा, बसलेल्या जीनच्या पॅन्टीवाल्या होत, लक्ष ठेवा. अर्जुनानं सांगितलं, आई बालपणी असताना लहानपणी जे पदर तू तोंडावर टाकून विश्वाची आबरू झाकलीस, जगानं पाहण्याची आबरू झाकली, आणि माझ्या तोंडावर पदर टाकून मुखामध्ये स्तन देऊन माझ्या पोटातली सुधा निवलीस, इतका पदर तुझा पवित्र आहे. आणि त्या पवित्र पदरावर जर या वयात येऊन जर मी उड्या मारल्या तर मला कोण मुलगा म्हणीन तुझा. मी नाही पदरात उडी आणायचा, आता ती वय नाही तुझ्या पदरात उडी आणायचं. हत्ती फेकतो, फेक बाळा. 2-4 सेकंदापुरते डोळे झाकले, फक्त 2-4 सेकंदापुरते. आणि तितक्याच पुरतं कपाळावर बोट टेकलं आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, मालक विश्वातल्या प्रत्येक देवादेवतेपेक्षा जर मालकावर अतूट श्रद्धेनं प्रेम केलं असेल तर ह्या पदरात तितकी ताकद आणून दे ना, ह्या पदरात तितकी ताकद आणून दे. फेकला हत्ती, फेकला हत्ती. अशीच एक बाई भेटली, म्हणली, महाराज मी का पतिव्रता नाही का. म्हणलं हाय ना तू. संक्रांतीच्या दिवशी 3ऱ्या मजल्यावर मी गेलो, चटणी वाटायचा वरोटा घेतला चेअरमन. वराटा, ते पाटा वरोटा असतो ना, ते वराटा, वराटा वरोटात म्हणते तुमच्याकडे. मी म्हणलं जीजी तू खाली उभं राहीन वरून वरोटा टाकतो. ते म्हणले मुंडक्यात टाकू नको. म्हणलं तसा कसा टाकीन, पदरात टाकतो. पदर फाडून पाय फुटले तिचे वरुट्यानं, हो पदर फाडून. तर मी म्हणलं जीजी कस काय. तर तिकून म्हातारं म्हणलं, महाराज आता आता मला बोलायली, नाही तर माग 7-8 वर्ष कुत्र्याच्या माया भाकरी संगच होत्या. हो म्हणजे कुत्र्याच्या माया भाकरी संगत देत होती. इतकी मही प्रतिष्ठा आणि कसा वरुटा हातात. त्या आपली पात्रता नाही, त्याच्यासाठी ती योग्यता लागेल. जगाचा मालक धावला, सुदर्शनाचा कव घातला, हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फुली. शबरीच्या हाकेला धावला, हाकेसर शिवडी. कोण पाखरू होत जटायू, मिरे
कश्यपाचा नातू जटायु रे नामे रे विख्यातू. कश्यपाचा नातू जटायू, अरुणाचा पुत्र, गरुडाचा पुतण्या. त्याच्याकरता पंढरीतले मालक धावले. पुण्य काय होतं, या पवित्र देशातल्या स्त्रीला एक नालायक राक्षस महाराजाच्या रूपात घेऊन जात होता. एक नालायक राक्षस महाराजाच्या रूपात घेऊन जात होता. आणि त्या राक्षसाला या स्त्रीला सोडण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान दिलं. म्हणून जगाचा बाप त्याच्या हाकेला धावला. हाके सर शिवडी कोण गंधमादन, कोण गंधमादन. अविरत त्यानं विटेवरच्या मालकाचं भजन करावा. त्याच्या आस्तीचा हाडामासाचा गोळा जगाच्या मालकानं वंजळीत झेलावा. धावतोय देव, पण त्या योग्यतेचं पुण्य लागेल. असं जर पुण्य असेल तर जगाचा मालक धावतो. विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा हाकेला धावतो. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलो घेत कडेवरी भक्ती सुखे नाला. राक्षसाच्या कुळात जन्माला आलेले प्रल्हाद हाक मारल्याबरोबर स्तंभातून प्रगट झाला. स्तंभी नारायण प्रगटला. काय हाकेला महाराज. ज्याद्या साधकाने विटेवरच्या मालकाला हाक मारावी. तुकोबारायचं स्वतःच मूर्तिमंत प्रकरणे हाक मारली महाराज. पिवळा पितांबर शेला कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. काय ताकद आहे महाराज. ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबराय असतील, नाथबाबा असतील, सावता महाराज असतील, सेना महाराज असतील, कबीर महाराज असतील, निवृत्तीदादा असतील, गोरोबा काका असतील, या सगळ्यांच्या हाकेला धावतोय. गोरोबा काकाचे हात तुटले होते का आनेमध्ये. त्यावेळेला संक्रांतीचे गाडगे करण्यासाठी कोण यावा. एका प्रत्येक पाहुण्याला आमंत्रित केलं, एकही पाहुणा आला नाही. जगाचा मालक कुंभार झाला. कुंभार दादाचं रूप घेतलं जगाच्या मालकानी. आणि विटेवरचा मालक मालकिनीला मावशी केलं. कुंभारीन मावशी. आडवं कुंकू लावलं. गरुडाला गाढव केलं. सगळा पसारा टाकला. गोरोबा काकाचं काम केलं. हाकेसर शिवडी घालोन या स्तंभ पोडी. आईशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. पांडवाच्या एका आमंत्रणात जेवणामध्ये यज्ञ नाही सांगत, एक जेवण्याचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमात सर्वत्र पत्रिका दिल्या आणि भगवंताची पत्रिका विसरली. देवानं हाक मारली अर्जुनानं, देवा यावं लागतंय. भगवान म्हणले सगळ्याला पत्रिका दिल्या, मला नाही दिली. येई न गेले. आतमध्ये गेले. गदा फेकली अशी सर 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 गदा वरी फेकली भीमदादानं. गदा फार जडवड होती. देवा जर तुम्ही नाही आले तर गदा डोक्यावर घेऊन मारणार. भगवान म्हणले लोक तुम्हाला मारित. ए सावळ्या, ए खजिन्या, गच्ची बस नाही. लोक तुम्हाला मारित होते त्यावेळेला मी वाचिले. लोक ज्या वेळेला तुम्हाला मारित होती त्यावेळेला मी वाचिले. आता मनानं मरण मागत असताल तर मी काय करू. गदा जवळ आलती. 1-2 मिनिटात गदा पडणार. तेवढ्या अवकाशात द्रौपदीच्या लक्षात आलं देव येत नाही. द्रौपदीनं चोपदाराला सांगितलं माझ्याकडे मालकाला बघा म्हण. आवाज दिला इकडे बघा. द्रौपदीकडे बघितलं आणि द्रौपदीनं फक्त कपाळावर बोट ठेवलं. काय म्हणावं पुढच्या मालकानं. देवा 1.5 मिनिटात गदा डोक्यावर पडती. भगवंतानं सांगितलं 2-4 सेकंदातच पडावं. तुम्ही तुमच्या मनान गदा फेकली. देवा परिणाम आम्ही 5 भाऊ मारणार. मरा. याचा परिणाम द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसणार.
सदरा घातलेलाच नव्हता, तसाच उडी टाकली न गदा झेलली. हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हो. एक मिनिट फक्त भीक मागतो. जाग्यावर बसल्या बसल्या सगळ्यांनी हातवरी करा. हा परिसर माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा परिसर आहे. सगळ्यांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.